नमस्कार सर्वांना। आजच्या भागामध्ये आपण आर्थिक घडामोडी 2024 मध्ये जानेवारी ते मार्च ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत त्या प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये MCQच्या स्वरूपामध्ये पाहणार आहोत। कारण जानेवारी 2023 ते डिसेंबर 2023च्या घडामोडी आपण पाहिल्या, त्याच्याचे प्रश्नही आपण उद्या पाहणार आहोत। पण आजच्या भागामध्ये 2024च्या ज्या घडामोडी आपण पाहिल्या होत्या आर्थिक घडामोडी, तर त्या आर्थिक घडामोडींवर MCQ कोणत्या प्रकारचे असतील याचा आपण थोडासा विचार करूयात आणि त्याची रिव्हिजन करूयात। लगेच आपण आपल्या प्रश्नांना सुरुवात करूयात। आज जे प्रश्न आहेत ते MCQच्या स्वरूपात आहेत, मग तुम्हाला तुमचा अभ्यास कितपत झाला हे पण लक्षामध्ये येईल आणि नवीन काही मुद्दे असतील तर ते पण कळतील। आपण सुरुवात करूयात आपल्या पहिल्या प्रश्नाला। त्याच्यामध्ये पहिल्या प्रश्नाचा जर आपण विचार केला तर आपला पहिला प्रश्न कोणता आहे पहा। NTPC लिमिटेड आणि राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड RINL यांच्यात कोणत्या घटकाचा पुरवठा करण्यासाठी सामंजस्य करार झाला आहे। आता NTPC लिमिटेड आणि RTNL म्हणजे राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड यांच्यामध्ये करार झाला एका घटकाच्या पुरवठ्यासाठी। तो कोणता घटक आहे? सिमेंट, चुनखडी, मॅग्नेशियम, गंधक कोणता घटक आहे असं विचारतील तर या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं तो घटक चुनखडी आहे। लक्षात आलं? NTPC लिमिटेड आणि राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड यांच्यात चुनखडी या घटकाचा पुरवठा करण्यासाठी सामंजस्य करार झाला आहे। महत्त्वाच्या दोन्ही संस्था, राष्ट्रीय स्तरावरच्या संस्था, या दोन्ही संस्थांमध्ये एका घटकाचा पुरवठा करण्यासाठी करार झाला आहे। हा करार आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, तो चुनखडीचा पुरवठा करण्यासाठी करार झाला आहे। पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात। कोणत्या पेमेंट सर्व्हिसेसनं भारतातील पहिल्या अपग्रेड करण्यायोग्य ATMचं अनावरण केलेलं आहे? कोणत्या पेमेंट सर्व्हिसेसनं भारतातील पहिल्या अपडेट करण्यायोग्य ATMचं अनावरण केलेलं आहे? हिताची पेमेंट सर्व्हिसेसनं केलेलं आहे। हिताची पेमेंट सर्व्हिसेसबद्दल आपण मागही अभ्यास केला, व्हाईट लेबल ATM म्हणून, आठवतंय तुम्हाला? तर या ठिकाणी सुद्धा पहा प्रश्न कसा विचारतील, कोणत्या पेमेंट सर्व्हिसेसनं भारतातील पहिल्या अपग्रेड करण्यायोग्य ATMचं अनावरण केलं आहे? तर या ठिकाणी हिताची पेमेंट सर्व्हिसेसनं हे अनावरण केलं आहे। कुठल्या प्रकारच्या ATMचं अनावरण केलं हे लक्षात ठेवायचं। अपग्रेड करण्यायोग्य ATMचं अनावरण केलेलं आहे हे लक्षामध्ये ठेवायचं आहे। आणि भारतामधील पहिलं हे अपग्रेड करण्यायोग्य ATMचं अनावरण आहे। मग आपल्याला विचारतील भारतामधील पहिलं अपग्रेड करण्यायोग्य ATMचं अनावरण कोणत्या पेमेंट सर्व्हिसेसनं केलेलं आहे? हिताची पेमेंट सर्व्हिसेस, जपानची हिताची जी कंपनी आहे त्याची ही उपकंपनी आहे हे लक्षामध्ये ठेवायचं आहे। शिवाय आता या ठिकाणी आपण काय म्हणतो की पहिल्या अपग्रेड करण्यायोग्य ATMचं अनावरण केलं म्हणजे काय? याचा अर्थ असा, ATM जे युनिट आहे, ATM हे जे युनिट आहे या युनिटचं रूपांतर कशामध्ये करायचं आहे? CRM मध्ये केलं जात आहे। CRM मध्ये केलं जातं। ATM युनिटचं रूपांतर CRM मध्ये। CRM म्हणजे काय? कॅश रिसायकलिंग मशीन, कॅश रिसायकलिंग मशीन मध्ये केलं जात आहे। लक्षात आलं? म्हणजे आपण याला काय म्हणतो? भारतातील पहिलं अपग्रेड करण्यायोग्य ATM। आता तुम्ही म्हणाल ATM युनिटचं रूपांतर CRM मध्ये केलं जात आहे, कॅश रिसायकलिंग मशीन मध्ये केलं जात आहे, म्हणजे काय केलं जात आहे? आता कॅश रिसायकलिंग मशीन काय आहे? ही स्वयंसेवा देणारी मशीन आहे, आपणहून सेवा देणारी मशीन आहे। ज्यावेळी आपण बँकेमध्ये जातो तेव्हा बँकेच्या प्रतिनिधीकडे पैसे जमा करतो, आपल्याला पैसे काढायचे असेल तर एक स्लिप लिहून देऊन बँकेच्या प्रतिनिधींकडून पैसे पण काढून घेतो। म्हणजे पैसे भरण्याचे, पैसे काढण्याची सुविधा या ठिकाणी ग्राहकांना प्राप्त होत आहे, पण बँकेच्या प्रतिनिधीशिवाय प्राप्त होते। मशीनच ही सगळं कार्य पार पाडते। आपण पाहतो की नाही ATM मशीनमध्ये गेल्यानंतर मग त्या ठिकाणी बँकेचा प्रतिनिधी असेल का आपलंही काम सोपं होतं, रांगेत उभं राहायला लागत नाही बऱ्याचदा, आणि मग ATM मधून आपण पैसे काढू शकतो। अशा प्रकारे बँकेच्या प्रतिनिधीची मदत न घेता रोख पैसे ठेवण्याची किंवा ते पैसे काढण्याची सुविधा या मशीन मार्फत प्राप्त करून दिली जाते। आणि याच्यामध्ये जे व्यवहार होतात ते व्यवहार काय होतात? रिअल टाईममध्ये आपल्याला व्यवहार होताना दिसतात। आणि जे पैसे आपण काढले किंवा त्याच्यामध्ये भरले म्हणजे क्रेडिट आणि डेबिट लगेच होतं त्याच्यामध्ये। अशा प्रकारे
आणि एवढंच नाही तर हा व्यवहार झालाय याची स्लिप पण तुम्हाला येते का, हे सगळं कोण करते, ATM मशीन करते. तर अशा प्रकारे हे हिताची पेमेंट सर्व्हिसेसनं केलेलं आहे की भारतातील पहिल्या अपग्रेड करण्यायोग्य ATMचं अनावरण झालंय. मी तुम्हाला सांगितलं ATM युनिटचं रूपांतर CRM मध्ये करण्यात आलेलं आहे. CRM म्हणजे अर्थ काय सांगितला मी तुम्हाला, कॅश रिसायकलिंग मशीन मध्ये केलेला आहे. अर्थ कळाला तुम्हाला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. आता पहा, प्रश्न व्यवस्थित समजावून घ्यायचा, तुम्हाला तिथे ऑप्शन नक्की आठवेल. कोणत्या बँकेनं भारतीय रिझर्व्ह बँकेच्या रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हब सोबत भागीदारी केली. एक बँक अशी आहे याच्यातली, नाबार्ड, SBI, ICICI, HDFC, याच्यामध्ये एक बँक अशी आहे, या बँकेनं काय केलंय, आपल्या देशाची जी मध्यवर्ती बँक आहे RBI, तिच्या रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हब सोबत भागीदारी केली. कोणत्या बँकेनं ही भागीदारी केली आहे हे आपल्याला विचारतील. तर ती भागीदारी केलेली नाबार्डनं. लक्षात आलं. रिझर्व्ह बँकेच्या रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हब सोबत भागीदारी करणाऱ्या बँकेचं नाव काय हे आपल्याला विचारतील. त्या बँकेचं नाव आहे नाबार्ड. आता या ठिकाणी ही भागीदारी कधी झाली याचा जर तुम्ही विचार केला तर 25 एप्रिल 2024 मध्ये ही भागीदारी झालेली दिसते. अशा प्रकारे नाबार्ड बँकेचं लक्षात ठेवायचं आहे. रिझर्व्ह बँकेच्या रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हब सोबत भागीदारी करणाऱ्या बँकेचं नाव काय. आता तुम्ही म्हणाल की हे जे रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हब ही भागीदारी केल्यामुळे फायदा काय होणार आहे. यामुळे नाबार्डला पुढच्या कालावधीमध्ये कृषी कर्ज जे दिलं जातं ते कृषी कर्जाची जलद प्रक्रिया करणं शक्य होणार आहे. काय साध्य होईल. कृषी कर्जाची जलद प्रक्रिया करणे शक्य. पंचवीस एप्रिल 2024 मध्ये कृषी कर्जाची जलद प्रक्रिया करणे याच्यामुळे शक्य होणार आहे. लक्षात आलं. कोणत्या बँकेनं रिझर्व्ह बँकेच्या इनोव्हेशन हब रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हब RBIH सोबत भागीदारी केली आहे. नाबार्डनं केली आहे. 25 एप्रिल 2024 मध्ये केली आहे. आणि याच्यामुळे काय होणार आहे तर कृषी कर्जाची जलद प्रक्रिया करणं शक्य होणार आहे. आपल्याला हे पण विचारते तर हे कशामुळे, कोणत्या उद्देशानं केलं आहे. तर मग ह्या ठिकाणी हा उद्देश आपल्याला लक्षात ठेवावा लागेल. कृषी कर्जाची जलद प्रक्रिया करणे शक्य व्हावं म्हणून अशा प्रकारची भागीदारी नाबार्डनं रिझर्व्ह बँकेबरोबर केलेली आपल्याला दिसून येते. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात. या ठिकाणी पहा, टाटा पॉवर सोलर सिस्टीमनं प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त बिजली योजनेअंतर्गत कर्ज पुरवठा करण्यासाठी कोणत्या बँकेसोबत भागीदारी केली आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. कोणत्या बँकेसोबत. ऑप्शन आहेत SBI, इंडियन बँक, HDFC बँक, ICICI बँक. प्रश्न लक्षात आला. टाटा पॉवर सोलर सिस्टीम्सनं. आता या ठिकाणी 2-3 प्रश्न वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला विचारण्याची शक्यता असेल. काय, प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त बिजली योजनेअंतर्गत कोणत्या खाजगी कंपनीनं कर्ज पुरवठा करण्यासाठी भागीदारी केलेली आहे. तर टाटा पॉवर सोलर सिस्टीमनं हे भागीदारी केली आहे. आणि कोणत्या योजनेअंतर्गत भागीदारी केली हे पण लक्षात ठेवावं लागेल. प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त बिजली योजनेअंतर्गत केली. कशासाठी केली आहे. कर्ज पुरवठा करण्यासाठी भागीदारी केली आहे. ती भागीदारी इंडियन बँकेसोबत केलेली आहे. लक्षात आलं. पहा, टाटा पॉवर सोलर सिस्टीमनं प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त बिजली योजनेअंतर्गत कर्ज पुरवठा करण्यासाठी इंडियन बँकेसोबत भागीदारी केलेली आहे. लक्षात आलं. मग या योजनेअंतर्गत काय केलं जाणार आहे. या योजनेअंतर्गत 2 टप्पे. काय टप्प्यात या योजनेअंतर्गत. या योजनेअंतर्गत पहिला टप्पा आहे तो 3 किलोवॅट पर्यंतच्या आस्थापनांसाठी असणारा टप्पा. आस्थापना असणारा टप्पा. आणि दुसरा टप्पा येतो 3 ते 10 kg मध्ये. 3 ते 10 kg आस्थापनांसाठी वित्त पुरवठा. 3 ते 10 kg
आस्थापनांसाठी, आस्थापना म्हणजे काय, आस्थापनांसाठी असणारा टप्पा. तुम्ही आता शासकीय नोकरीमध्ये लागला तर त्या ठिकाणी एक प्रमुख ऑफिस तुम्हाला तुमच्याच कार्यालयामध्ये दिसतं, त्याला आस्थापना म्हणतात आणि त्याच्या अंतर्गत मग इतर सगळे अधिकारी येत असतात. तशा प्रकारे भागीदारीचं उद्दिष्ट ठेवलं आहे, इंडियन बँकेसोबत ठेवलं आहे. ह्याचे 2 टप्पे मी तुम्हाला सांगितले या योजनेअंतर्गत. 3 kg आस्थापनांसाठी असणारा टप्पा आणि 3 ते 10 kg आस्थापनांसाठी असणारा टप्पा. त्याच्यामध्ये आस्थापनांसाठी वित्त पुरवठा केला जाणार आहे. तशा प्रकारे हे भागीदारीचं उद्दिष्ट आहे. मग कोणी भागीदारी केली? टाटा पॉवर सोलर सिस्टीम्सनं प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त बिजली योजनेअंतर्गत कर्ज पुरवठा करण्यासाठी इंडियन बँकेसोबत भागीदारी केलेली आहे. लक्षात राहील. पुढे जाऊयात. भारत सरकारनं सुरू केलेल्या CDP सुरक्षा प्लॅटफॉर्मचं प्राथमिक उद्दिष्ट काय आहे? भारत सरकारनं CDP सुरक्षा हा कार्यक्रम सुरू केला आहे. CDP म्हणजे काय? क्लस्टर डेव्हलपमेंट प्रोग्राम. हे CDP सुरक्षा डिजिटल व्यासपीठ आहे. याला डिजिटल व्यासपीठ असं म्हटलं जातं. पहा कशासाठी आहे हे याच्यामध्ये दिलेलं आहे. डिजिटल व्यासपीठ आहे, क्लस्टर डेव्हलपमेंट प्रोग्राम सुरक्षा. तर CDP सुरक्षा प्लॅटफॉर्मचं उद्दिष्ट काय आपल्याला विचारलं. मग एक एक उद्दिष्ट आपण पाहूयात. बागायतदार शेतकऱ्यांना अनुदान वितरित करणं, बागायतदार शेतकऱ्यांना कर्ज देणं, बागायतदार शेतकऱ्यांच्या मालाच्या विक्रीसाठी प्रयत्न करणं, बागायतदार शेतकऱ्यांना विशिष्ट पिकांच्या उत्पादनासाठी प्रोत्साहन देणं. त्याच्यामध्ये ही CDP सुरक्षा प्लॅटफॉर्म काय आहे ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्याचा उद्देश आहे बागायतदार शेतकऱ्यांना अनुदान वितरित करणं. मग आपल्याला उलटा पण प्रश्न विचारतील, बागायतदार शेतकऱ्यांना अनुदान वितरित करण्यासाठी भारत सरकारने खालीलपैकी कोणता प्लॅटफॉर्म सुरू केला आहे? कोणता? CDP सुरक्षा प्लॅटफॉर्म. CDP म्हणजे काय? क्लस्टर डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे. हे लक्षामध्ये ठेवायचे. तशा प्रकारे आता मी तुम्हाला काय म्हटलं, हे डिजिटल व्यासपीठ आहे. CDP सुरक्षा हे डिजिटल व्यासपीठ आहे. हे डिजिटल व्यासपीठ एका योजनेशी जोडण्यात आलं आहे. तुम्हाला विधानामध्ये जर विचारलं तर PM किसान या योजनेसोबत जोडण्यात आलेलं हे जे डिजिटल व्यासपीठ आहे ते PM किसान योजनेसोबत जोडण्यात आलेले. तुम्हाला जर विधानामध्ये विचारलं की बाबा हे डिजिटल व्यासपीठ आहे आणि हे डिजिटल व्यासपीठ PM किसान योजनेसोबत जोडण्यात आलेलं आहे. आता याच्यामुळे काय होणार आहे? या व्यासपीठामुळे, या प्लॅटफॉर्ममुळे जे अनुदान शेतकऱ्यांना मिळत आहे ते त्वरित अनुदान मिळणार आहे. आणि त्वरित अनुदान मिळण्यासाठी कोणत्या व्हाउचरचा उपयोग केला जाणार आहे हे पण आपल्याला विचारतील. त्वरित अनुदान मिळणार आहे हे काय? शेतकऱ्यांना अनुदान, त्वरित अनुदान आपण म्हणूयात, त्वरित अनुदान वितरित करायचं आहे. मग यासाठी कोणत्या व्हाउचरचा उपयोग केला जाणार आहे? तर ई-रुपी व्हाउचर असं त्याचं नाव आहे. हे वितरित करण्यासाठी ई-रुपी व्हाउचरचा उपयोग केला जाणार आहे. लक्षात आलं? तर या गोष्टी याच्यामध्ये लक्षात ठेवायच्यात. आपण कशाचा विचार केला पहा. सुरुवातीला आपण म्हटलं भारत सरकारने एक प्लॅटफॉर्म सुरू केला आहे. त्या प्लॅटफॉर्मचं नाव आहे CDP सुरक्षा प्लॅटफॉर्म. CDPचा आपण अर्थ पाहिला, लॉंग फॉर्म पाहिला, क्लस्टर डेव्हलपमेंट प्रोग्राम. त्यानंतर आपण म्हटलं CDP सुरक्षा प्लॅटफॉर्म जो आहे तो डिजिटल व्यासपीठ आहे आणि हे डिजिटल व्यासपीठ कोणत्या योजनेशी जोडलं गेलेलं आहे? तर CDP सुरक्षा हे डिजिटल व्यासपीठ PM किसान योजनेशी जोडण्यात आलेलं आहे. याचा उद्देश काय आहे? याचा उद्देश आहे बागायतदार शेतकऱ्यांना त्वरित अनुदान वितरित करणं. बागायतदार शेतकऱ्यांना त्वरित अनुदान कशाच्या माध्यमातून वितरित केले जाणार आहे? तर हे त्वरित अनुदान ई-रुपी व्हाउचरच्या माध्यमातून वितरित केलं जाणार आहे. लक्षात आलं? अशा प्रकारे शेतकरी आता काय करू शकतील? या प्लॅटफॉर्मच्या अंतर्गत ई-रुपी जे व्हाउचर आहे त्या व्हाउचरच्या माध्यमातून त्वरित अनुदान प्राप्त करू शकतील. लक्षात आलं? पुढे जाऊयात. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या मार्केट कॅपिटलायझेशननं किती रुपयांचा टप्पा गाठला आहे? अलीकडच्या कालावधीमध्ये जर तुम्हाला विचारला एखादा असा प्रश्न, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजनं
बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या मार्केट कॅपिटलायझेशननं किती रुपयांचा टप्पा गाठला? 100 लाख कोटी, 200 लाख कोटी, 200 लाख, हां या ठिकाणी 300 लाख कोटी आपण म्हणूयात, आणि इथे 400 लाख कोटी. कितीचा टप्पा अलीकडच्या कालावधीमध्ये गाठलेला आहे? हा टप्पा त्यांनी गाठलेला 400 लाख कोटींचा. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या मार्केट कॅपिटलायझेशननं किती रुपयांचा टप्पा गाठलाय? तर 400 लाख कोटींचा टप्पा गाठलेला आहे, लक्षामध्ये ठेवायचं. म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या ज्या काही सूचीबद्ध कंपन्या आहेत त्या कंपन्यांचं बाजार भांडवल आता किती आहे? तर 400 लाख कोटी रुपये. आपण सोप्या भाषेमध्ये विचार केला, आपण म्हणतो टप्पा गाठला BSEच्या मार्केट कॅपिटलायझेशनला. म्हणजे काय? BSEमध्ये ज्या काही सूचीबद्ध कंपन्या आहेत त्या कंपन्यांचं बाजार भांडवल आता किती झालं आहे? तर 400 लाख कोटी रुपये झालेलं आहे. लक्षात आलं? पुढे जाऊयात. स्कोर्स ही तक्रार निवारण प्रणाली कोणत्या संस्थेशी संबंधित आहे? अलीकडे यातल्या एका संस्थेने काय केले? आपल्या तक्रार नियंत्रण प्रणाली आहे त्या प्रणालीमध्ये सुधारणा केली, त्याची नवीन आवृत्ती जाहीर केली. मग आपल्याला विचारतील तर ही स्कोर्स नावाची जी तक्रार निवारण प्रणाली ती कोणत्या संस्थेशी संबंधित आहे? म्हणजे 2024 मध्ये ही तक्रार निवारण प्रणाली चर्चेत होती, म्हणून आपल्याला विचारतील कोणत्या संस्थेशी संबंधित आहे. ऑप्शन पहा, RBI, सेबी, प्रादेशिक ग्रामीण बँका, भारतीय स्टेट बँक. तर मग ही सेबीशी संबंधित आहे. स्कोर्स ही तक्रार निवारण प्रणाली कोणत्या संस्थेशी संबंधित आहे? तर सेबीशी संबंधित आहे. आणि मग सेबीने काय केलंय? ही जी स्कोर्स नावाची तक्रार निवारण प्रणाली त्यांची आहे तर त्याच्यामध्ये सुधारणा केली, त्याची नवीन आवृत्ती जाहीर केलेली आहे. पुढे 2023-24 मध्ये कोणतं बंदर भारतातील सर्वोच्च मालवाहतूक बंदर म्हणून उदयाला आलेलं आहे? मुंद्रा बंदर, पॅराद्वीप बंदर, जवाहरलाल नेहरू बंदर, कोची बंदर. कोणतं बंदर आलेलं आहे? लक्षात आलं? 2023-24 मध्ये कोणतं बंदर भारतातील सर्वोच्च मालवाहतूक बंदर म्हणून उदयाला आले? म्हणजे भारतातील कोणत्या बंदरामधून सर्वाधिक मालवाहतूक झाली 2023-24 मध्ये? त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवावं लागतं पारादीप बंदर आहे. तर या बंदरामधून भारतातील सर्वोच्च मालवाहतूक 2023-24 या वर्षामध्ये झालेलं आहे. आणि मग हे जे पाराद्वीप बंदर आपण म्हणतो तर त्यानं दीनदयाल बंदर हे जे याच्या पुढे होतं त्याला मागं टाकलाय आणि हे पाराद्वीप बंदर पुढे गेले आणि सर्वाधिक माल वाहतूक 2023-24 मध्ये या बंदरामधून झालेली आपल्याला दिसून येते. पुढचा प्रश्न, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार भारतातील क्रेडिट कार्डच्या एकूण संख्येनं किती टप्पा ओलांडलाय? क्रेडिट कार्डची एकूण संख्येनं. मग मी जे तुम्हाला सहजपणे विचारलं की सर्वात जास्त क्रेडिट कार्ड कोणत्या बँकेचे आहेत, तुम्हाला मी वेगवेगळे ऑप्शन दिले. HDFC बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, ICICI बँक, ॲक्सिस बँक असे ऑप्शन दिले. तर मला सांगा सर्वाधिक क्रेडिट कार्ड जारी करणारी बँक कोणती? प्रश्न येऊ शकेल का? विचारू शकतील की भारतामध्ये सर्वाधिक क्रेडिट कार्ड खालीलपैकी कोणत्या बँकेने जारी केलेले आहेत? सांगता येतील? त्याचाही आपण विचार करूयात. सुरुवातीला हा प्रश्न पाहूयात की रिझर्व्ह बँकेने जारी केलेली आकडेवारी आहे आणि भारतातील क्रेडिट कार्डच्या एकूण संख्येनं किती टप्पा ओलांडलेला आहे? 50 दशलक्ष, 75 दशलक्ष, 100 दशलक्ष, 150 दशलक्ष. 100 दशलक्षचा टप्पा पार पडला आहे. 10 कोटींचा आकडा पार केलेला आहे. तशा प्रकारे हा टप्पा पार केला असं रिझर्व्ह बँकेने सांगितलं. लक्षात ठेवायचं कितीचा टप्पा पार केला. आता आपण याच्या अगोदर ज्या प्रश्नावरती चर्चा केली त्याच्यावरती, सर्वाधिक क्रेडिट कार्ड कोणत्या बँकेने जारी केलेले आहेत? सर्वाधिक क्रेडिट कार्डचा जर तुम्ही विचार केला तर प्रथम क्रमांक देशातली HDFC बँकेचा लागतो. HDFC बँक सर्वाधिक क्रेडिट कार्ड देणारी बँक HDFC बँक. HDFC बँकेनंतर स्टेट बँक ऑफ इंडियाचा क्रमांक लागतो. दुसऱ्या क्रमांकावरती SBI आहे. तिसऱ्या क्रमांकावरती ICICI बँक येते. अशा प्रकारे आपल्या देशामध्ये एक तुमच्या माहितीसाठी सांगितलं की क्रेडिट कार्ड सर्वात जास्त कोणकोणत्या बँकांनी दिलेले. सर्वाधिक क्रेडिट कार्ड देणारी बँक HDFC, बाजार मूल्यानुसार सुद्धा सर्वात मोठी बँक म्हणून आपण ओळखतो. याच्या अगोदर आपण चर्चा केली होती HDFC बँकेची. दुसरी विचार केला तर स्टेट बँक ऑफ इंडिया आणि तिसऱ्या नंबरला ICICI आहे. तर अशा प्रकारे
आरबीआयने जारी केलेल्या आकडेवारीनुसार भारतातील क्रेडिट कार्डच्या एकूण संख्येनं 100 दशलक्ष 10 कोटींचा टप्पा पार केलेला आपल्याला दिसून येतो. पुढचा प्रश्न, भारतातील पहिलं मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क कोणत्या राज्यामध्ये उभारण्यात येणार आहे? याच्या अगोदरही आपण याच्यावरती चर्चा केली आहे. मागच्या काही लेक्चर्समध्ये सगळी लेक्चर जर तुम्ही अभ्यासले असते त्या लॉजिस्टिक पार्कवरती आपण सविस्तर चर्चा केली होती. या ठिकाणी प्रश्नाच्या स्वरूपात आपण पाहूयात, भारतातलं पहिलं मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क कोणत्या राज्यामध्ये उभारलं जात आहे? तामिळनाडू, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र. कोणत्या राज्यामध्ये पहिलं मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क कोणत्या राज्यामध्ये? मी तुम्हाला सांगितलेलं होतं तामिळनाडू राज्यामध्ये. पुन्हा एकदा लक्षात ठेवा, भारतातलं पहिलं मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क कोणत्या राज्यामध्ये उभारलं जात आहे? तामिळनाडूमध्ये. तामिळनाडूमध्ये कोठे मी तुम्हाला सांगितलेलं होतं? चेन्नई जवळ मापेडू नावाचं स्थान आहे असं मी तुम्हाला सांगितलं होतं का? मापेडू या ठिकाणी उभारलं जाते. तशा प्रकारे भारतातलं पहिलं मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क तामिळनाडू राज्यामध्ये चेन्नई जवळ मापेडू या ठिकाणी उभारलं जात आहे. कोणाद्वारे उभारलं जातं हे पण विचारतील. हे जे मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क उभारलं जात आहे हे रिलायन्स इंडस्ट्रीजद्वारे उभारलं जात आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज हे रिलायन्स इंडस्ट्रीजद्वारे उभारलं जाते. लक्षात आलं? भारतातलं पहिलं मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क कोणत्या राज्यामध्ये उभारलं जात आहे? तामिळनाडू राज्यामध्ये. तामिळनाडू राज्यामध्ये कोठे? चेन्नई जवळ मापेडू नावाचे स्थान आहे त्या ठिकाणी उभारलं जाते. कोणामार्फत उभारलं जात आहे? रिलायन्स इंडस्ट्रीज मार्फत उभारलं जात आहे. लक्षात आलं? पुढे जाऊयात. 2023 मध्ये सर्वाधिक 11.2 दशलक्ष वाहनांची विक्री कोणत्या कंपनीने केली? कोणती मोटार कंपनी आहे की त्याची सर्वाधिक विक्री झालेली आहे? BMW, टोयोटा मोटर, मर्सिडीज बेन्झ, टाटा मोटर. कोणाची झाली आहे सर्वाधिक विक्री? 2023 मध्ये आपण म्हणतोय 11.2 दशलक्ष वाहनांची विक्री झालेली आहे. तर ती आहे टोयोटो मोटर, जपानची कंपनी आहे. जपान. टोयोटो मोटर ही जपानची कंपनी. तर ह्याची सर्वाधिक वाहनांची विक्री कोणत्या कंपनीने केली? तर टोयोटा मोटर कंपनीने केलेली हे लक्षामध्ये ठेवायचं. आणि हे याच वर्षी नाही आहे, सलग 4थ्या वर्षी त्यांनी असं करून दाखवलं आहे. आणि दुसऱ्या क्रमांकावर कोणती कंपनी आहे? तर फोक्सवॅगन ही कंपनी आहे. ही पहिल्या क्रमांकावरती आहे आणि दुसऱ्या क्रमांकावरती फोक्सवॅगन नावाची कंपनी आहे. फोक्सवॅगन कोणत्या देशाची माहिती आहे? जर्मनीची. फोक्सवॅगन तुम्ही बऱ्याचदा ही गाडी बघितली असेल, जर्मनीची गाडी आहे ही. तशा प्रकारे सर्वाधिक गाड्या विकल्या टोयोटो मोटर, जपानची कंपनी. त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर गाड्या विकण्यामध्ये फोक्सवॅगन आहे, जर्मनीची कंपनी. लक्षात आलं? पुढे जाऊयात. NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडनं ग्रीन हायड्रोजनसाठी कोणत्या राज्य सरकारसोबत करार केला? हा पण प्रश्न आपण सविस्तरपणे अभ्यासला होता मागं. आता तुम्हाला ओळखता आला पाहिजे. महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, तामिळनाडू. NTPC ग्रीन लिमिटेडनं ग्रीन हायड्रोजनसाठी कोणत्या राज्य सरकारसोबत करार केला आहे? आपल्याच राज्याशी करार केला आहे, महाराष्ट्र. किती वर्षासाठी करार केला आहे असं मी सांगितलं होतं तुम्हाला? 5 वर्ष यासाठी करार केला आहे. महाराष्ट्रासोबत करार केलेला आहे. आणि या करारांमधून किती गुंतवणूक केली जाणार आहे? या करारामधून 80,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. 80,000 कोटी रुपये गुंतवणूक. अशा प्रकारे NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडनं ग्रीन हायड्रोजनसाठी कोणत्या राज्य सरकारसोबत करार केला? महाराष्ट्राशी. 5 वर्षासाठी करार आहे. गुंतवणूक किती आहे? इन्व्हेस्टमेंट 80,000 कोटी रुपयांची इन्व्हेस्टमेंट केलेली आपल्याला दिसून येते. तर हे लक्षामध्ये ठेवायचं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. 3 लाख कोटी डॉलरचं बाजार भांडवल पार करणारी जगातील दुसरी कोणती कंपनी ठरलेली आहे? 3 लाख कोटी डॉलरचं बाजार मार्केट व्हॅल्यू पार करणारी जगातली दुसरी कंपनी कोणती? मायक्रोसॉफ्ट, गुगल, इन्फोसिस, टेस्ला. कोणती कंपनी ठरलेली? मायक्रोसॉफ्ट कंपनी ठरलेली. जगातली दुसरी कंपनी
3,00,000 कोटी डॉलरचं मार्केट व्हॅल्यू पार करणारी कंपनी मायक्रोसॉफ्ट. तुम्हाला विचारलं तर हे लक्षात ठेवा. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. भारतातील सर्वात मोठ्या अक्षय ऊर्जा पायाभूत सुविधा गुंतवणूक ट्रस्टमध्ये कोणती जागतिक वित्तीय संस्था गुंतवणूकदार बनलेली आहे? आता या ठिकाणी हा IMP म्हणून प्रश्न करून ठेवा. भारतातील सर्वात मोठी असं म्हणतोय. सर्वात मोठी काय? तर अक्षय ऊर्जा पायाभूत सुविधा गुंतवणूक ट्रस्ट, INVIT. लक्षात आलं? तर भारतातील सर्वात मोठ्या अक्षय ऊर्जा पायाभूत सुविधा गुंतवणूक ट्रस्टमध्ये एका जागतिक वित्तीय संस्थेनं गुंतवणूक केलेली आहे. ती जागतिक वित्तीय संस्था कोणती? जागतिक आर्थिक मंच, जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक. तर ही जी गुंतवणूकदार बनलेली आहे ती AIIB, एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक बनलेली आहे. लक्षात आलं? आपण या ठिकाणी उल्लेख केला भारतातील सर्वात मोठ्या अक्षय ऊर्जा पायाभूत सुविधा गुंतवणूक ट्रस्टमध्ये एक आंतरराष्ट्रीय संस्था गुंतवणूक करतीये. त्या आंतरराष्ट्रीय संस्थेचं नाव आहे एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक, AIIB. महत्त्वाचा प्रश्न आहे हा, लक्षामध्ये आपल्याला ठेवायचा आहे. आता या ठिकाणी आपण काय लिहिलं? INVIT. यालाच वेगळ्या नावाने सुद्धा ओळखलं जातं. याला SEIT या नावाने पण ओळखलं जातं. SEIT. SEIT म्हणजे काय? सस्टेनेबल एनर्जी इन्फ्रा ट्रस्ट. ट्रस्ट, SEIT. यालाच SEIT असं सुद्धा म्हणतात, सस्टेनेबल एनर्जी इन्फ्रा ट्रस्ट असं म्हटलं जातं. तर अशा प्रकारे आपण काय म्हणतो, AIIBनं गुंतवणूक केली. किती गुंतवणूक केली तुमच्या माहितीसाठी सांगतो. 4.86 अब्ज रुपयांची गुंतवणूक केली. हिने जी गुंतवणूक केली आहे ती 4.86 अब्ज रुपये याची गुंतवणूक केलेली आहे. अशा प्रकारे भारतातील सर्वात मोठ्या अक्षय ऊर्जा पायाभूत सुविधा गुंतवणूक ट्रस्टमध्ये कोणत्या जागतिक वित्तीय संस्थेनं गुंतवणूक केलेली आहे? आपण म्हटलं AIIB या जागतिक संस्था गुंतवणूकदार बनली आहेत. एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक किती गुंतवणूक केली? 4.86 त्या ठिकाणी अब्ज रुपये एवढी गुंतवणूक केलेली आपल्याला दिसून येते. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आता पहा, बाजार मूल्याच्या पातळीवर कोणत्या शेअर बाजाराला मागे टाकत भारतीय शेअर बाजार जगातील 4थ्या क्रमांकाचा सर्वात मोठा शेअर बाजार ठरलाय? कोणत्या शेअर बाजाराला मागे टाकलाय? न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज, हाँगकाँग, शांघाई, लंडन. बाजार मूल्याच्या मार्केट व्हॅल्यूच्या पातळीवरती एका शेअर बाजाराला भारतीय शेअर बाजाराने मागे टाकलाय आणि भारतीय शेअर बाजार जगातील 4थ्या क्रमांकाचा शेअर बाजार बनलाय. कोणाला मागे टाकून बनला हे आपल्याला विचारतील. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं, हाँगकाँग शेअर बाजाराला मागे टाकून भारतीय शेअर बाजार जगातील 4थ्या क्रमांकाचा सर्वात मोठा शेअर बाजार ठरलेला आहे. लक्षात आलं? कोणी माहिती दिली? ब्लूमबर्ग या संस्थेनं माहिती दिली आहे. तुम्ही ऐकलं असेल वेगवेगळ्या अहवालामध्ये ब्लूमबर्गचं नाव आपण वाचतो. तर ब्लूमबर्ग संस्थेने माहिती दिली की भारतीय शेअर बाजार आता जगात 4थ्या क्रमांकावरती आहे आणि भारतीय शेअर बाजार जगामध्ये 4थ्या क्रमांकावर जाताना त्यानं हाँगकाँग शेअर बाजाराला मागं टाकलेलं आहे. लक्षामध्ये ठेवायचं. मग कसं मागं टाकला? मग भारतीय शेअर बाजाराचं मूल्य किती झालं, हाँगकाँग शेअर बाजाराचं मूल्य किती झालं याचा सुद्धा आपण विचार करूयात. भारतीय शेअर बाजाराच्या मूल्याचा जर विचार केला तर 4.33 लाख कोटी रुपये एवढं मूल्य झालं आहे भारतीय शेअर बाजाराचं. लाख कोटी रुपये, 4.33 लाख कोटी रुपये एवढं मूल्य झालं आहे. आणि हाँगकाँग शेअर बाजार जो आहे त्याचं 4.29 लाख कोटी रुपये एवढं मूल्य झालं आहे. लाख कोटी रुपये. मग आपण या हाँगकाँग शेअर बाजाराला भारतीय शेअर बाजारानं मागं टाकलाय आणि जगातल्या 4थ्या क्रमांकाचा शेअर बाजार बनलाय भारतीय शेअर बाजार.
लक्षात आलं? लक्षात राहील तुमच्या. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. टाटा स्टीलनं कोणत्या देशातील ब्लास्ट फर्नेस आणि कोक ओव्हन टप्प्याटप्प्यानं बंद करण्याचा निर्णय घेतलाय? अमेरिका, ब्रिटन, जपान, इराण. टाटा स्टीलनं एका देशामधील आपण म्हणतो ब्लास्ट फर्नेस आणि कोक ओव्हन टप्प्याटप्प्यानं बंद करण्याचा निर्णय घेतलाय. कोणत्या देशामध्ये? तर ब्रिटनमधून बंद करण्याचा निर्णय घेतला. एवढंच लक्षामध्ये ठेवा. तशा प्रकारे हे याच्यामध्ये काय लक्षात ठेवाल? ब्लास्ट फर्नेस आणि कोक ओव्हन टप्प्याटप्प्यानं बंद करण्याचा निर्णय घेतलाय. कोणी घेतला? टाटा स्टीलनं घेतला. कोणत्या देशातून बंद करण्याचा निर्णय घेतला? ब्रिटन या देशातून बंद करण्याचा निर्णय घेतला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. 2024 मध्ये कोणत्या कंपनीनं बंगालच्या उपसागरामधील कृष्णा गोदावरी खोऱ्यातून तेल उत्पादनाला सुरुवात केलेली आहे? कोणती? ONGC, रिलायन्स इंडस्ट्रीज, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, हिंदुस्तान पेट्रोलियम. कोणत्या कंपनीनं केलेली आहे सांगता येईल? आता सुरुवातीला लक्षात घ्या की कोठून तेल उत्पादनाला सुरुवात झाली ते पण विचारतील. कोठून सुरुवात झाली आहे? कृष्णा गोदावरी खोऱ्यातून तेल उत्पादनाला सुरुवात झाली हे लक्षात ठेवा. हां, आता कोणत्या कंपनीनं ही सुरुवात केली आहे? तर ONGC, ऑइल अँड नॅचरल गॅस या कंपनीनं सुरुवात केली. सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपनी ONGC. अशा प्रकारे ही ONGC कंपनी या कंपनीनं बंगालच्या उपसागरावरील कृष्णा गोदावरी खोऱ्यातून तेल उत्पादनाला सुरुवात केलेली आहे हे लक्षामध्ये ठेवायचं. तर अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपण आता पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न पहा. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं हायड्रोकार्बन क्षेत्रातील सहकार्यासाठी कोणत्या देशासोबत सामंजस्य करार केलाय? दक्षिण आफ्रिका, गयाना, बोत्सवाना, बुरुंडी. सामंजस्य करार झाला. कोणी केलाय? पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं केलाय. हायड्रोकार्बन क्षेत्रातील सहकार्यासाठी. कशासाठी करार केलाय? हायड्रोकार्बन क्षेत्रातील सहकार्यासाठी करार केलाय. मग एका देशासोबत सामंजस्य करार केला. कोणत्या देशासोबत केला? तर गयाना या देशासोबत केला. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं हायड्रोकार्बन क्षेत्रातील सहकार्यासाठी कोणत्या देशासोबत सामंजस्य करार केला? गयाना या देशासोबत सामंजस्य करार केलाय. अलीकडच्या कालावधीमध्ये यांच्यामध्ये सामंजस्य करार झालेला आपल्याला दिसतो. आणि मग या सामंजस्य कराराला 5 जानेवारी 2024 मध्ये मान्यता मिळालेली आपल्याला दिसून येते की आपण हे बातम्यांमध्ये सुद्धा पाहिलं. तर 5 जानेवारी 2024 मध्ये याला मान्यता दिलेली केंद्रीय मंत्रिमंडळानं. लक्षात आलं? पुढे जाऊयात. ऑनलाईन व्हिसा प्रक्रिया पद्धतीचा अवलंब करणारा कोणता देश पहिला युरोपियन युनियन सदस्य बनलाय? महत्त्वाचा प्रश्न आहे. ऑनलाईन व्हिसा प्रक्रिया पद्धतीचा अवलंबन करणारा ऑनलाईन व्हिसा आलेला आहे. ऑनलाईन व्हिसा प्रक्रिया पद्धतीचा अवलंब करणारा कोणता देश पहिला युरोपियन युनियनचा सदस्य बनलेला आहे? कोणता देश आहे? फ्रान्स. आपल्याला ऑप्शन आहे जर्मनी, फ्रान्स, इटली, स्पेन. तर फ्रान्स हा देश आहे. फ्रान्सनं 2024 मध्ये पॅरिस ऑलिम्पिकसाठी पूर्णपणे हा डिजिटल व्हिसा लागू करण्यासाठी पुढाकार घेतला होता. मग हे लक्षामध्ये ठेवायचं. ही जी प्रणाली आहे ही प्रणाली केव्हापासून कार्यरत झालेली आहे? 2024 पासून. ही जी आहे ऑनलाईन व्हिसा प्रक्रिया ही प्रणाली 1 जानेवारी 2024 पासून कार्यरत झालेली आहे. लक्षात आलं? आणि आपण म्हटलं फ्रान्स हा पहिला देश बनलाय की पहिला युरोपियन युनियन सदस्य बनलाय की ज्यानं ऑनलाईन व्हिसा प्रक्रिया पद्धतीचा अवलंब केलेला आहे. लक्षात आलं? फ्रान्सनं कशासाठी केला? 2024 मध्ये पॅरिस ऑलिम्पिकसाठी पूर्णपणे डिजिटल व्हिसा लागू करण्यासाठी पुढाकार घेतलेला होता. एक लक्षात ठेवायचं, ही जी प्रणाली कुठली? ऑनलाईन व्हिसा प्रणाली किंवा प्रक्रिया आहे. ही या प्रणालीनुसार हा व्हिसा कोणासाठी दिला जातो? आंतरराष्ट्रीय खेळाडू, पत्रकार आणि परदेशी शिष्टमंडळ यांच्यासाठी अर्ज प्रक्रिया सोपी केली जाते या प्रणालीनुसार. ही जी आहे ऑनलाईन व्हिसा प्रक्रियेनुसार अर्ज प्रक्रिया कोणासाठी सोपी केली गेलेली, कोणासाठी सुलभ केली गेलेली, तर हे पण आपल्याला सांगता येईल. आंतरराष्ट्रीय खेळाडू, आंतरराष्ट्रीय खेळाडूंसाठी
त्याच्यानंतर आपण विचार केला पत्रकारांसाठी, पत्रकार, त्याच्यानंतर परदेशी शिष्टमंडळ, परदेशी शिष्टमंडळ यांच्यासाठी अर्ज प्रक्रिया सुलभ केली गेली ऑनलाईन व्हिसा प्रक्रिया पद्धतीने. लक्षात आले. अशा प्रकारे आपण उल्लेख केल्याप्रमाणे फ्रान्सनं काय केलं, खेळाडू 2024च्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी पूर्णपणे डिजिटल व्हिसा लागू करण्यासाठी पुढाकार घेणारा देश हा फ्रान्स देश ठरलेला आहे. कार्यरत कधीपासून झाला, 1 जानेवारी 2024 पासून. आणि अर्ज प्रक्रिया कोणासाठी सोपी केली गेलेली या ऑनलाईन व्हिसा प्रक्रियेद्वारे, तर आंतरराष्ट्रीय खेळाडू, पत्रकार आणि परदेशी शिष्टमंडळासाठी ही प्रक्रिया सोपी करण्यात आलेली, हे पण लक्षात ठेवायचं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. भांडवली गुंतवणूक करता यावी यासाठी राज्यांसाठी असणाऱ्या विशेष सहाय्य योजनेअंतर्गत कोणत्या राज्याला सर्वाधिक आर्थिक सहाय्य प्राप्त झालेलं आहे? महत्त्वाचं आहे. कोविड-19च्या काळात अशा प्रकारची योजना सुरू केली गेलेली होती. लक्षात आलं. मग यामध्ये कोणत्या राज्याला सर्वाधिक सहाय्य मिळालं आहे? कोणता उद्देश कोणता आहे? पहा, भांडवली गुंतवणूक करता यावी यासाठी राज्यांसाठी विशेष सहाय्य योजना आहे. मग या राज्यांसाठी असणाऱ्या विशेष सहाय्य योजनेअंतर्गत कोणत्या राज्याला सर्वाधिक आर्थिक सहाय्य प्राप्त झाले? गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, तेलंगणा. कोणत्या राज्याला सर्वाधिक सहाय्य प्राप्त झाले? या ठिकाणी लक्षात ठेवा, उत्तर प्रदेश राज्याला सर्वाधिक सहाय्य प्राप्त झालेलं आहे. किती? एकूण सहाय्याच्या 14% सहाय्य उत्तर प्रदेश राज्याला प्राप्त झालेलं आहे. लक्षात आलं. आता मी या ठिकाणी सांगतो, योजनेची सुरुवात कधी झाली होती? ही जी आहे विशेष सहाय्य योजना, राज्यांसाठी असणारी विशेष सहाय्य योजना, या योजनेची सुरुवात 2020-21 मध्ये योजनेची सुरुवात झालेली होती. याच्या अगोदर मी उल्लेख केला, कोविड-19ची परिस्थिती होती. कोविड-19च्या महामारीची जी पार्श्वभूमी होती त्याच्यावरती राज्याला भांडवली खर्च करता यावा यासाठी विशेष सहाय्य योजना सुरू केलेली होती आणि ती योजना अजूनही चालू आहे. मग त्या योजनेअंतर्गत आता उत्तर प्रदेश राज्याला सर्वाधिक सहाय्य प्राप्त झालं, हे लक्षात ठेवायचं. 14% एकूण भांडवली गुंतवणुकीचे जे सहाय्य दिलं जातं त्या सहाय्याच्या 14% सहाय्य एकट्या उत्तर प्रदेश राज्याला प्राप्त झालेलं आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या आकडेवारीनुसार सर्वाधिक नोंदणीकृत गुंतवणूकदार कोणत्या राज्यात आहेत? इन्व्हेस्टर्स आणि नोंदणीकृत आहेत कोणत्या राज्यामध्ये? ऑप्शन पहा, महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, तामिळनाडू. मला वाटतं तुम्ही अंदाज लावलेला असेल. आपण थोडंसं प्रश्नाकडे लक्ष देऊयात. काय म्हणताय? NSEच्या आकडेवारीनुसार सर्वाधिक नोंदणीकृत गुंतवणूकदार कोणत्या राज्यामध्ये आढळून येतात? सर्वाधिक नोंदणीकृत गुंतवणूकदार महाराष्ट्र राज्यामध्ये आढळून येतात. लक्षात आलं. किती नोंदणीकृत गुंतवणूकदार आहे महाराष्ट्र राज्यामध्ये? महाराष्ट्र राज्यामध्ये 1.48 कोटी नोंदणीकृत गुंतवणूकदार आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये. लक्षात आलं. हां, तर एकूण गुंतवणूकदारांच्या 16.9% गुंतवणूकदार हे महाराष्ट्रामध्ये आहेत. 16.9% गुंतवणूकदार. महाराष्ट्रानंतर दुसरा क्रमांक येतो उत्तर प्रदेशाचा. सर्वाधिक गुंतवणूकदारांच्या बाबतीमध्ये दुसरा क्रमांक UPचा 2 नंबरचा, तिसरा क्रमांक गुजरातचा नोंदणीकृत गुंतवणूकदारांच्या बाबतीमध्ये. तिसरा क्रमांक गुजरातचा. नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या आकडेवारीनुसार सर्वाधिक नोंदणीकृत गुंतवणूकदार कोणत्या राज्यामध्ये आहेत? महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रामध्ये एकूण गुंतवणूकदारांच्या 16.9% गुंतवणूकदार आढळून येतात. 1.48 कोटी गुंतवणूकदार आहेत. दुसरा क्रमांक उत्तर प्रदेशाचा आहे. तिसरा क्रमांक गुजरातचा आहे. एकूण नोंदणीकृत गुंतवणूकदारांनुसार कोणी माहिती दिली? नॅशनल स्टॉक एक्सचेंजची आकडेवारी आहे. लक्षात आलं. पुढे जाऊयात. राष्ट्रीय शेअर बाजाराने कोणत्या राज्य सरकारसोबत एक सहकार्य करार केलाय? NSEनं, नॅशनल स्टॉक एक्सचेंजनं एका राज्यासोबत सहकार्य करार केलेला आहे.
कोणत्या राज्य सरकारसोबत सहकार्य करार केलाय, कशासाठी केलाय तुम्हाला सांगतो. MSMEज उद्योग, सूक्ष्म लघु मध्यम कंपन्यांना IPOच्या माध्यमातून निधी उभारण्यासाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी एका राज्यानं NAC बरोबर करार केला. लक्षात आलं. कोणत्या राज्याने केलंय? उत्तर प्रदेश, गोवा, तेलंगणा, गुजरात. तर लक्षात ठेवा, राष्ट्रीय शेअर बाजारानं गोवा राज्यासोबत सहकार्य करार केलाय. कशा संबंधी सहकार्य करार केलाय मी तुम्हाला सांगितलं. सूक्ष्म लघु मध्यम जे उद्योग आहेत, सूक्ष्म लघु मध्यम या कंपन्या आहेत, त्या कंपन्यांना, या ज्या कंपन्या आहेत MSMEच्या ज्या कंपन्या आहेत, या कंपन्यांना IPOच्या माध्यमातून, IPOच्या म्हणजे हा पण उद्देश तुमच्या लक्षामध्ये असला पाहिजे. या कंपन्यांना काय करायचं आहे, तर IPOच्या माध्यमातून निधी उभारणीबाबत जागरूकता त्यांच्यामध्ये निर्माण करायची. निधी उभारण्याबाबत जागरूकता निर्माण करणे, जागरूकता निर्माण करणे. तशा प्रकारे राष्ट्रीय शेअर बाजारानं गोवा राज्य सरकारसोबत एक सहकार्य करार केलाय. सहकार्य करार कोणत्या उद्देशानं केला याचा आपण विचार केला की गोव्यामधील ज्या काही सूक्ष्म लघु मध्यम कंपन्या आहेत, या कंपन्यांना IPOच्या माध्यमातून निधी उभारण्याबाबत त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करणं या उद्देशानं या राष्ट्रीय शेअर बाजारानं गोवा या राज्यासोबत सहकार्य करार केलेला आहे. लक्षात आलं. NACनं सहकार्य करार कोणासोबत केला हे लक्षात ठेवा, गोवा राज्याबरोबर केलेला आहे. कशासाठी हे मी तुम्हाला सांगितलं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. सीमापार रेमिटन्ससाठी भारताचा युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस UPI आणि नेपाळच्या नॅशनल पेमेंट इंटरफेस एकत्र करण्यासाठी कोणत्या संस्थेनं भारतीय रिझर्व्ह बँकेसोबत करार केलेला आहे? NPCI, नॅशनल बँक ऑफ नेपाळ, नेपाळ राष्ट्र बँक यापैकी नाही. सीमापार रेमिटन्स, आपले काही लोक तिकडे राहत असतील, नेपाळचे काही लोक भारतात राहतात, भारतामध्ये पैसे कमावतात आणि ते नेपाळला पाठवून देतात, रेमिटन्स. तशा प्रकारे सीमापार रेमिटन्ससाठी भारताचा युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस म्हणजे भारताचा UPI आणि नेपाळचा नॅशनल पेमेंट इंटरफेस म्हणजे NPI एकत्र करण्यासाठी कोणत्या संस्थेनं भारतीय रिझर्व्ह बँकेसोबत करार केलाय? तर नेपाळ राष्ट्र बँकेनं हा करार केला. नेपाळ राष्ट्र बँकेनं हा करार केलेला आहे. आले लक्षामध्ये? म्हणजे काय, हा जो निधी, त्या निधीचं हस्तांतरण योग्य पद्धतीने झालं पाहिजे. या निधीचं हस्तांतरण सुलभ पद्धतीने झालं पाहिजे आणि दोन्ही देशामधील जे आर्थिक संबंध आहेत किंवा दोन्ही देशांमधील जो आर्थिक संपर्क आहे तो वाढला पाहिजे. तर या दृष्टिकोनातून भारतीय रिझर्व्ह बँकेसोबत नेपाळ राष्ट्र बँकेनं करार केलाय. कशासाठी? सीमापार रेमिटन्ससाठी करार केलाय. हे पण विचारते, कोणत्या उद्देशानं करार केला? सीमापार रेमिटन्ससाठी करार केलाय. निधी हस्तांतरण सुलभ करण्यासाठी करार केलाय. दोन्ही देशातील आर्थिक संबंध वाढवण्यासाठी, दोन्ही देशांमधील आर्थिक संपर्क वाढवण्यासाठी हा करार झालेला आहे RBI आणि नेपाळ राष्ट्र बँकेमध्ये. लक्षात आलं? पुढे जाऊया. कोणत्या कंपनीनं अलीकडेच 20 लाख कोटी रुपयांच्या बाजार भांडवलाचा म्हणजे 20 लाख कोटी रुपये मार्केट व्हॅल्यूचा टप्पा ओलांडला असून हा टप्पा गाठणारी भारतीय स्टॉक एक्सचेंजमधली ती पहिली कंपनी ठरलेली आहे? बजाज मोटर्स, अदानी ग्रुप, ICICI बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज. कोणती? काय म्हणताय? अलीकडं एक कंपनी अशी आहे की 20 लाख कोटी रुपयांचा मार्केट व्हॅल्यूचा टप्पा ओलांडला. 20 लाख कोटी रुपये. मग हा टप्पा गाठणारी भारतीय स्टॉक एक्सचेंजमधली BSE मधली पहिली कंपनी कोणती कंपनी ठरली आहे? रिलायन्स इंडस्ट्रीज ही कंपनी ठरलेली आहे, पहिली कंपनी. लक्षात आलं? हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. तशा प्रकारे
रिलायन्स इंडस्ट्रीजचं नाव तुमच्या लक्षात राहील. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2024च्या अर्थसंकल्पात 9 ते 14 वर्ष वयोगटातील सर्व मुलींना कोणती लस देण्याची घोषणा केली. हे सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये आपण सविस्तरपणे हा मुद्दा अभ्यासला आहे. कसाही प्रश्न आला तर तुम्हाला सोडवता येईल. मागच्या काही लेक्चर्समध्ये हा मुद्दा तुम्हाला दिसलेला असेल. कशा प्रकारे 9 कोणता वयोगट हे मी तुम्हाला सांगितलं होतं. 9 ते 14 वर्ष वयोगटातील सर्व मुलींना एक लस देण्याची घोषणा केलेली. त्या लसीचं नाव काय आहे? HPV लस आहे. पहा, लक्षात आलं. निर्मला सीतारामन यांनी 2024च्या अर्थसंकल्पामध्ये कोणत्या वयोगटातील आपल्याला विचारतील, 9 ते 14 वर्ष वयोगटातील सगळ्या मुलींना द्यायचा आहे का सर्व मुलींना द्यायचा आहे? कोणती लस द्यायची? HPV लस द्यायची आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं. HPV लस म्हणजे काय? एक व्हायरस आहे, त्याला ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस असं म्हणतात. तर या व्हायरसपासून संरक्षण मिळावं म्हणून HPV लस द्यायची. ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस या व्हायरसपासून संरक्षण देण्यासाठी 9 ते 14 वर्ष वयोगटातील सर्व मुलींना ही लस दिली जाते. कशासाठी? गर्भाशयाच्या मुखाचा जो कर्करोग आहे त्या कर्करोगाला प्रतिबंध करण्यासाठी ही लस देण्याची योजना या 24च्या अर्थसंकल्पामध्ये आलेली आपल्याला दिसते. लक्षात आलं. आता पहा, याच्या ठिकाणी मी तुम्हाला HPVचा अर्थ सांगितला. याच्या अगोदर आपण याच्यावरती चर्चा केली आहे, पण पुन्हा एकदा लक्षामध्ये घ्या. HPVचा अर्थ काय? ह्यूमन पॅपिलोमा नावाचा व्हायरस आहे. त्या व्हायरसपासून गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होऊ शकतो आणि मग गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाला आळा बसावा यासाठी 2024च्या अर्थसंकल्पामध्ये 9 ते 14 वर्ष वयोगटातील जी सर्व मुली आहेत त्यांना HPV लस दिली जाणार आहे. आणि मग HPV अमेरिकेमध्ये एक लस आहे आणि भारतामध्ये पण एक लस आहे. अमेरिकेमध्ये जी लस तयार केली या HPVवर त्याचं नाव आहे गार्डासिल. आपण या ठिकाणी म्हणूयात USA इंडिया. USA इंडिया. ठीक आहे. USA मध्ये HPV वरती ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस या विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी जी लस तयार केलेली आहे तिला गार्डासिल असं म्हटलं जातं. गार्डासिल असं म्हटलं जातं. आणि इंडियामध्ये जी लस तयार केलेली ते सिरम इन्स्टिट्यूटनं तयार केली. त्याला मी तुम्हाला नाव सांगितलं होतं सर्वाव्हॅक. सर्वव्हॅक किंवा सर्वाव्हॅक ही लस भारतामध्ये तयार झाली. तर अशा प्रकारे हा मुद्दा महत्त्वाचा आहे बरं का. HPV लस कोणत्या वयोगटातील मुलींना दिली जाते? 9 ते 14. हा पूर्व किंवा मुख्य परीक्षेमध्ये नक्की हा प्रश्न विचारण्याची दाट शक्यता IMP म्हणून याला करून ठेवू शकता तुम्ही. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. बारा फेब्रुवारी 2024 पासून खालीलपैकी कोणत्या देशामध्ये भारताची युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणजे UPI सेवा सुरू झाली? श्रीलंका व फ्रान्स, श्रीलंका व मॉरिशस, सिंगापूर व श्रीलंका, सिंगापूर व बांगलादेश. 12 फेब्रुवारी 2024 पासून खालीलपैकी कोणत्या देशांमध्ये भारताची UPI सेवा सुरू झालेली आहे असं आपल्याला विचारतील. कोणत्या देशांमध्ये सुरू झालेली दिसते? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं श्रीलंका आणि मॉरिशस या देशांमध्ये 12 फेब्रुवारी 2024 पासून UPI सेवा सुरू करण्यात आलेली आहे. यावेळी उपक्रमाला कोण कोण उपस्थित होतं? भारताचे पंतप्रधान उपस्थित होते, मॉरिशसचे पंतप्रधान उपस्थित होते आणि श्रीलंकेचे राष्ट्रपती सुद्धा उपस्थित होते. मग या ठिकाणी आपल्याला सांगता येतं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी उपस्थित होते. त्यानंतर आपण म्हटलं मॉरिशसचे पंतप्रधान, त्याचं नाव आहे प्रविंद जुगनॉथ. प्रविंद जुगनॉथ असं त्यांचं नाव आहे. हे मराठीमध्ये पण मी सांगतो जुगनॉथ. प्रविंद जुगनॉथ. नरेंद्र मोदी मॉरिशसचे पंतप्रधान,
प्रविंद जुगनौथ श्रीलंकेचे राष्ट्रपती होत आहे. त्यांचं नाव आहे रानिल विक्रमासिंघे. रानिल विक्रमासिंघे. रानिल विक्रमासिंघे हे श्रीलंकेचे राष्ट्रपती उपस्थित होते यावेळी 12 फेब्रुवारी 2024 मध्ये. कोण कोण उपस्थित होतं? नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान, मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनौथ आणि श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमासिंघे उपस्थित होते. तशा प्रकारे आपण या ठिकाणी विचार केला की 12 फेब्रुवारी 2024 पासून कोणत्या देशांमध्ये भारताची UPI सेवा सुरू झालेली आहे. आपल्या लक्षात आलं श्रीलंका आणि मॉरिशस देशांमध्ये सुरू झाली आहे. कोण कोण उपस्थित होतं हे मी तुम्हाला सांगितलं. आणि एक लक्षात ठेवायचं, आणखी एक प्रश्न विचारतील, खालीलपैकी कोणत्या देशामध्ये भारताच्या रुपे कार्डची सेवा सुरू झाली? भारताच्या मॉरिशस रुपे कार्ड या देशामध्ये रुपे कार्डची सेवा सुरू झाली. रुपे कार्ड. आणखी एक गोष्ट जाता जाता लक्षात ठेवा, मॉरिशस या देशामध्ये भारताच्या रुपे कार्डची सेवा ही सुरू झाली. लक्षात आलं? तशा प्रकारे हे UPI सेवा सुरू झाली श्रीलंका आणि मॉरिशसमध्ये 12 फेब्रुवारी 2024 मध्ये आणि मॉरिशसमध्ये रुपे कार्डची सेवा सुद्धा सुरू झाली. हे लक्षात ठेवा. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. खालीलपैकी कोणता देश UPI सेवा स्वीकारणारा पहिला युरोपियन देश ठरलेला? युनिफाईड पेमेंट इंटरफेस UPI स्वीकारणारा पहिला युरोपियन देश ठरला. जर्मनी, पोर्तुगाल, इटली, फ्रान्स. कोणता देश? भारताची प्रतिष्ठा जगामध्ये वाढत चालली आहे. आता भारताच्या वस्तू स्वीकारायला सुरुवात केली आहे. आणि चायनासारखं नाही आहे की कचरा माल असा काही प्रकार नाही आहे. आपल्या क्वालिटीच्या वस्तू म्हणून स्वीकारल्या जात आहेत. आता सरकारही त्याच्यावरती भर देत आहे, सहकार्य करत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीच्या दर्जावर ज्या वस्तू आहेत त्यासारख्या वस्तू बनवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे, आर्थिक सहाय्य देत आहे आणि सवलती सुद्धा देत आहे. तशा प्रकारे मग आता अनेक देश आपली वेगवेगळ्या पद्धती, आपापल्या वेगवेगळ्या सेवा स्वीकारायला सुरुवात केली. त्याचाच हा एक आपल्याला सांगता येईल की कोणता देश युनिफाईड पेमेंट इंटरफेस स्वीकारणारा पहिला युरोपियन देश ठरला आहे? तर तो ठरला आहे फ्रान्स. फ्रान्स देश. आयफेल टॉवर या ठिकाणी UPIचं अनावरण झालं. आपल्याला विचारतील फ्रान्समध्ये कोणत्या ठिकाणी UPIचं अनावरण झालेलं होतं? आयफेल टॉवर. आयफेल टॉवर या ठिकाणी UPIचं अनावरण झालेलं आहे. म्हणजे आता काय होणार आहे या ठिकाणी? जर तुम्ही आयफेल टॉवरला भेट द्यायला गेला आणि त्या ठिकाणी तुम्हाला तिकीट खरेदी करायचं आहे तर तुम्ही आता फोनवरून डायरेक्ट UPIचा वापर करू शकता. आपण कसा चहाचं बिल देताना सुद्धा UPIचा वापर करून बिल देऊन टाकतो. ही सोपी पद्धत परदेशात सुद्धा तुम्हाला मला वापरता येणार आहे. म्हणजे भारतीय पर्यटकांसाठी गोष्ट सोपी झाली आहे. अशा प्रकारे या ठिकाणी भारताची UPI सेवा स्वीकारणारा पहिला युरोपियन देश फ्रान्स ठरला आहे. आणि कोणत्या ठिकाणी UPIचं अनावरण झालं? तर आयफेल टॉवर या ठिकाणी अनावरण झालं आहे. कधी झालं आहे तुम्ही म्हटला तर 2 फेब्रुवारी 2024 मध्ये याचं अनावरण झालेलं आहे. 2 फेब्रुवारी 2024 मध्ये. लक्षात आलं? UPI पेमेंट प्रणाली स्वीकारणारा पहिला युरोपीय देश कोणता? डायरेक्ट पण विचारतील. UPI पेमेंट प्रणाली स्वीकारणारा पहिला युरोपियन देश कोणता देश ठरला आहे? फ्रान्स ठरला आहे. कोणत्या ठिकाणी अनावरण झाले? आयफेल टॉवर या ठिकाणी अनावरण झालेलं आहे. हे लक्षामध्ये ठेवा. अशा प्रकारे हे लक्षात ठेवायचं आणि तुमच्या लक्षामध्ये राहील. आता लक्षात आलं? मग आपल्या देशामध्ये UPI सेवा सुरू झाल्यापासून जे नवीन सरकार आपल्या देशामध्ये आलं 14ला आणि त्यांनी डिजिटल करायला सगळ्यात सुरुवात केली आणि आपल्याला कळलंही नाही ते कधी डिजिटल झालं. 2016 मध्ये आपल्या देशात UPI सेवा आली. त्याच्या अगोदर ज्यावेळी UPI सेवा आणण्यासाठी काँग्रेस सरकारला विचारलं जात होतं त्यावेळी ते सांगत होते आपल्या देशातली जनता मागासलेली आहे, आपल्या देशामध्ये UPI सेवा सक्सेस होणार नाही आहे. नवीन सरकारनं लोकांवरती विश्वास ठेवला आणि आज आपण सहज जाता जाता एखाद्या छोट्या 5 रुपयाचं बिलसुद्धा UPI वरून देऊन टाकतो. एवढे आपल्या देशामध्ये जगामध्ये प्रसिद्ध झाली आपली UPI सेवा. तशा प्रकारे ही UPI सेवा कधी सुरू झाली याचा जर तुम्ही विचार केला तर 2016 मध्ये ही UPI सेवा सुरू झालेली होती. आणि कोणी सुरू केली होती?
आपल्या देशामध्ये UPI सेवा 2016मध्ये ते NPCIनं सुरू केलेली होती. UPI सेवा 2016मध्ये नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यानं UPIची निर्मिती केली आपल्या देशामध्ये. तर अशा प्रकारे हा पहिला युरोपियन देश फ्रान्स ठरलाय. आयफेल टॉवर या ठिकाणी अनावरण करण्यात आलेलं हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. पुढच्या प्रश्नाकडे कोणता देश श्रीलंकेसोबत मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी करणारा देश ठरलाय? या देशामधील एक देश श्रीलंकेसोबत मुक्त व्यापार करार FTA फ्री ट्रेड ॲग्रीमेंट ह्याचा सारखा उल्लेख आपल्याला अर्थशास्त्रामध्ये करावा लागतो. तर कोणता देश श्रीलंकेसोबत मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी करणारा देश ठरलाय? कोणता पहा, बांगलादेश, थायलंड, चीन का भारत? तर श्रीलंकेसोबत फ्री ट्रेड ॲग्रीमेंट केलंय थायलंड या देशानं. श्रीलंकेसोबत फ्री ट्रेड ॲग्रीमेंट कोणी केलं? थायलंड या देशाने केलं. हे पाठ पाहिजे. कधी झालं हे? 3 फेब्रुवारी 2024 मध्ये ही घटना घडलेली आहे. 3 फेब्रुवारी 2024 मध्ये श्रीलंकेसोबत मुक्त व्यापार करार किंवा फ्री ट्रेड ॲग्रीमेंट कोणत्या देशानं केलं? थायलंडनं केलं. हे लक्षामध्ये ठेवायचं. कशासाठी? दोन्ही देशांचा व्यापार चालतो, दोन्ही देशांमध्ये गुंतवणूक होते, सीमा शुल्क घेताना अनेक प्रक्रिया पार पाडल्या जातात, बौद्धिक संपदेचा अधिकार त्याच्यामध्ये येतो आणि ह्या सगळ्यांमध्ये व्यापारामध्ये, गुंतवणूकमध्ये, सीमा शुल्क प्रक्रियेमध्ये, बौद्धिक संपदांच्या अधिकारांमध्ये संधी वाढल्या पाहिजेत आणि ह्या संधी वाढवण्याच्या दृष्टिकोनातून फ्री ट्रेड ॲग्रीमेंट करण्यात आलेला आहे. श्रीलंका या देशासोबत थायलंड या देशानं हे मुक्त व्यापार करार किंवा फ्री ट्रेड ॲग्रीमेंट केलेलं आपल्याला दिसून येतं. लक्षात आलं? श्रीलंका या देशासोबत थायलंडनं केलेलं आहे. वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी 2024 रोजी मांडलेला अर्थसंकल्प कितवा अर्थसंकल्प ठरला? एखादा प्रश्न असा विचारतात, आपल्याला माहीत असतं की दरवर्षी अर्थसंकल्प मांडतात, पण आपण मोजत नाहीये. मोजतो का तुम्ही? आम्ही नाही मोजत. अर्थसंकल्प मांडला, त्याचा अभ्यास करतो मस्तपैकी, सगळे पॉईंट्स पाठ करतो, पण कितवा अर्थसंकल्प आहे असं विचारलं, 5वा, 6वा, 7वा, 8वा तर 6वा अर्थसंकल्प मांडला आहे. लक्षात राहील. पुढच्या प्रश्नाकडे. भारतीय रिझर्व्ह बँकेनं 31 जानेवारी 2024 रोजी कोणत्या पेमेंट बँकेवर निर्बंध घातलेत? फिनो पेमेंट बँक, इंडिया पोस्ट पेमेंट बँक, पेटीएम पेमेंट बँक, जिओ पेमेंट बँक. कोणत्या बँकेनं? याच्यावरती आपण मागे चर्चा केलेली आहे. ज्यावेळी थेरी आपल्याली चाललेली होती 2024चे लेक्चर जर तुम्ही ऐकलं आर्थिक घडामोडींवरचे, तर याच्यावरती सविस्तर चर्चा आपण केलेली दिसते. हा प्रश्न आहे त्याच्यावरचा. तर कोणत्या पेमेंट बँकेवरती निर्बंध घातलेत? तुम्हाला आठवत आहे कोणत्या पेमेंट बँकेवरती घातलेत? पेटीएम पेमेंट बँक याच्यावरती निर्बंध. कारण का? तर या बँकेनं नियमांची पूर्तता केली नाही. बऱ्याचदा काय होतं की आपण पाहतो एखाद्याला सूचना दिल्या जातात, त्याला वारंवार सूचना देऊन सुद्धा ते ऐकत नाही, मग त्याच्यावर कारवाई करावी लागते. असं एखादं पोरगं पण असतं, आहे की नाही? अभ्यासाच्या वेगवेगळ्या सूचना दिल्या, त्या सूचना पाळायच्या नाहीत, मग त्याचा रिझल्ट तुम्हाला परीक्षेमध्ये दिसतो. तर अशा प्रकारे हे आहे की यांना वेळोवेळी सूचना दिल्या, पण त्या सूचना त्यांनी पाळल्या नाही, नियमांची पूर्तता केली नाही, म्हणून पेटीएम पेमेंट बँकेवरती निर्बंध घातलेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने की नियमांची पूर्तता केलेली नाही. त्यांच्या कामामध्ये अनियमितता आढळून आलेली होती. आता प्रश्न कसा विचारतील आपल्याला? हा स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन झाला. काय? भारतीय रिझर्व्ह बँकेनं कोणत्या पेमेंट बँकेवर निर्बंध घातले? पेटीएम पेमेंट बँकेवर. आपल्याला विचारतील भारतीय रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट बँकेवर जे निर्बंध घातले ते कोणत्या कायद्यानुसार आणि कोणत्या कलमाअंतर्गत घातले? बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट, बँकिंग नियमन कायदा मी तुम्हाला शिकवलं होतं अर्थशास्त्रामध्ये 1949. कोणत्या कायद्यानं? बँकिंग नियमन कायदा 1949. बँकिंग नियमन कायदा 1949 नुसार या कायद्यामधील कोणत्या कलमानुसार या पेमेंट बँकेवरती निर्बंध लावलेले आहेत? तर 35E या कलमानुसार, 35E या कलमानुसार निर्बंध घातलेले आहेत. आता विचारू द्या कसाही प्रश्न.
तशा प्रकारे हे निर्बंध घातलेत. बँकिंग नियमन कायदा 1949 अंतर्गत पेटीएम पेमेंट बँकेवरती आपण पाहिलं नियमांची पूर्तता केलेली नाही आहे त्यांनी आणि अनियमितता आढळून आलेली आहे. मग बँकिंग नियमन कायदा 1949 अंतर्गत कलम 35E नुसार हे निर्बंध घातलेले आपल्याला दिसून येतात. लक्षात आलं. पुढे जाऊयात. नॅशनल हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी 300 मेगावॅट सौर प्रकल्प विकसित करणार आहे? महत्त्वाचं आहे. IMP करून ठेवायची प्रश्नाला. राष्ट्रीय दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. NHPC नॅशनल हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन यानं काय केलंय? खालीलपैकी एका ठिकाणी 300 मेगावॅटचा सौर प्रकल्प विकसित करणार आहे. कोणत्या ठिकाणी? लखनौ, बारामती, बिकानेर, अहमदाबाद. कोणत्या ठिकाणी करणार आहे सांगता येतं? बिकानेर या ठिकाणी करणार आहे. कितीचा करणार आहे हे पण लक्षात ठेवा. 300 मेगावॅटचा सौर प्रकल्प विकसित केला जातोय. बिकानेरमध्ये केला जातोय. कोणामार्फत? नॅशनल हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन मार्फत हा 300 मेगावॅटचा सौर प्रकल्प बिकानेर या ठिकाणी विकसित केला जाणार आहे, केला जातोय असं आपल्याला म्हणता येईल. प्रश्न लक्षात आला. पुढचा प्रश्न पहा. नॅशनल हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशननं बिकानेर येथे सौर प्रकल्प विकसित करण्यासाठी कोणत्या देशासोबत कर्ज करार केलाय? म्हणजे या ठिकाणी आपण पाहिलं कोणत्या ठिकाणी हा सौर प्रकल्प विकसित होतोय 300 मेगावॅटचा? बिकानेर या ठिकाणी. मग हा सौर प्रकल्प विकसित करण्यासाठी आपण कर्ज पण घेतलाय. कोणत्या देशासोबत हा कर्ज करार केला हे आपल्याला विचारलंय. पहा काय विचारलंय. नॅशनल हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशननं बिकानेर येथे सौर प्रकल्प विकसित करण्यासाठी कोणत्या देशासोबत कर्ज करार केलेला आहे? अमेरिका, ब्रिटन, जपान, ऑस्ट्रेलिया. जपान या देशासोबत कर्ज करार केलेला आहे. लक्षात आलं. कधी झाला हा कर्ज करार? 28 मार्च 2024. 28 मार्च 2024 मध्ये हा करार झालेला आहे. किती आहे कराराची रक्कम माहिती आहे? 20 अब्ज जपानी येन आहे. कर्ज किती आहे पहा? 20 अब्ज जपानचं चलन आहे येन. 20 अब्ज जपानी येन एवढं कर्ज करार झालेला आहे. म्हणजे भारताच्या रुपयांमध्ये किती असंच आपण विचार केला तर आपल्याला या ठिकाणी सांगता येतं 1100 कोटी रुपये. 1100 कोटी रुपयांचा करार झाला. 1100 कोटी रुपयांचा. तर अशा प्रकारे नॅशनल हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशननं बिकानेर येथे सौर प्रकल्प विकसित करण्यासाठी जपान या देशासोबत कर्ज करार केला. हा कर्ज करार 28 मार्च 2024 ला झालाय. 20 अब्ज जपानी येनचा हा कर्ज करार आहे. म्हणजे 1100 कोटी रुपयांचा कर्ज करार आहे. बिकानेर या ठिकाणी जो सौर प्रकल्प विकसित केला जातोय तो किती मेगावॅटचा आहे? 300 मेगावॅटचा आहे. लक्षात आलं. आता याच्यामध्ये आपण म्हणतोय जपान या देशासोबत, पण जपानच्या एका बँकेचं सुद्धा नाव आपल्याला लक्षामध्ये घ्यावं लागतं. JBIC बँक आहे जपानमध्ये. JBIC. जपान देशासोबत कर्ज करार झालाय, पण कर्ज कोणी दिलाय? कोणत्या बँकेसोबत करार झाला हे विचारलं तर JBIC बँकेसोबत. जपान बँक फॉर इंटरनॅशनल कोऑपरेशन. जपान बँक फॉर इंटरनॅशनल कोऑपरेशन या बँकेसोबत करार झाला. जपान बँक फॉर इंटरनॅशनल कोऑपरेशन या बँकेसोबत करार झाला. लक्षात आलं. पुढे जाऊयात. जगातील सर्वात मोठा सिंगल लोकेशन कॉपर उत्पादन प्रकल्प कोणत्या उद्योग समूहाद्वारे उभारला जातोय? कोणता प्रकल्प उभारला जातोय? आणि याच्यामध्ये म्हटलंय काय पहा. जगातला सर्वात मोठा सिंगल लोकेशन कॉपर उत्पादन प्रकल्प. सिंगल लोकेशन कॉपर उत्पादन प्रकल्प कोणत्या उद्योग समूहाद्वारे उभारला जात आहे? टाटा उद्योग समूह, रिलायन्स समूह, महिंद्रा अँड महिंद्रा, अदानी समूह. जगातला सर्वात मोठा आपण म्हणतोय कॉपर उत्पादन प्रकल्प आहे. सिंगल लोकेशन कॉपर उत्पादन प्रकल्प कोणत्या उद्योग समूहाद्वारे उभारला जातोय?
अदानी समूहाद्वारे उभारला जातो. अदानी समूह याच्याद्वारे उभारला जातो. कॉपर उत्पादन प्रकल्प लक्षात ठेवा, जगातला सर्वात मोठा आहे सिंगल लोकेशन कॉपर उत्पादन प्रकल्प, अदानी समूह, हे लक्षामध्ये ठेवा. आता हा प्रकल्प उभारला जातो, तो अदानी समूह कोणत्या राज्यात जगातील सर्वात मोठा सिंगल लोकेशन कॉपर उत्पादन प्रकल्प उभारत आहे. म्हणजे सुरुवातीला आपल्याला प्रश्न विचारला की हा जगातला सर्वात मोठा सिंगल लोकेशन कॉपर उत्पादन प्रकल्प एक उद्योग समूह उभारतोय, त्याचं नाव अदानी समूह. पण हा कोठे उभारला जातोय, कोणत्या राज्यामध्ये उभारला जातोय हे पण विचारते. कोणत्या राज्यामध्ये उभारला जातोय? उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा. काय उत्तर असेल तुमचं? गुजरात राज्यामध्ये हा जगातला सर्वात मोठा, आपण म्हटल्याप्रमाणे सिंगल लोकेशन कॉपर उत्पादन प्रकल्प उभारला जातोय गुजरात राज्यामध्ये. लक्षात आलं? गुजरातमधील कोणत्या ठिकाणी हे पण आपल्याला सांगता येईल. मुंद्रा या ठिकाणी हा जगातला सर्वात मोठा कॉपर उत्पादन प्रकल्प उभारला जातो. लक्षात आलं? तर अशा प्रकारे काही प्रश्नांचा आपण अभ्यास केला आज. पुन्हा एकदा काही उरलेले जे प्रश्न आहेत 2023 आणि 2024चा एक टप्पा राहिला आहे 15-20 मिनिटांचा, तो पुढच्या भागामध्ये आपण घेणार आहोत. तर या ठिकाणी आपण थांबतो. भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी मनापासून शुभेच्छा.